टिळक रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत नाचताना झालेल्या वादात कुणाल परमेश्वर बनसोडे गंभीरपणे जखमी झाला आहे. अनोळखी तरुणाने बनसोडेला चाकूने वार केले. स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भवानी पेठेतील कासेवाडीमध्ये मिरवणुकीत नाचताना निखिल अविनाश चौधरी याला कोयत्याने जखमी करण्यात आले. तसेच स्वारगेट परिसरात लक्ष्मीनारायण चित्रपट गृहाजवळ मनोजनाथ मिझार याला कठीण वस्तूने मारहाण करण्यात आली. संबंधित गुन्ह्यामध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. नांदेडच्या हदगाव येथे स्वराज्य पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बैलगाडी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. जुने बस स्थानक ते तहसील कार्यालयांपर्यंत हा मोर्चा निघाला. या मोर्चाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत मिळावी, तत्काळ स्थगित पीक विमा देण्यात यावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, 2022-23 चे रखडलेले अनुदान तत्काळ देण्यात यावे, या आणि अशा शेतकऱ्यांच्या अन्य मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या 27 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात वळू सोडण्याचा इशारा स्वराज्य पक्षाने राज्य उपाध्यक्ष माधव पाटील देवस्कर यांनी दिला आहे. लोकशाहीचा चौथा आधार म्हणून आपलं देखील काम होतं की जे प्रश्न विचारताय ते आमदाराला विचारायला पाहिजे की लोकप्रतिनिधी मोर्चे काढणे कितीपत योग्य आहे. पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की मी शेतकरी पुत्र आहे, अल्पभूधारक शेतकरी आहे आणि छत्रपती संभाजीराजाचा कार्यकर्ता म्हणून सर्व शेतकऱ्यांचा लहान भाऊ म्हणून मी मोर्चा काढला. का काढला तर 2 आणि 3 तारखेला स्वतः बांधावर जाऊन कमरेच्या पाण्यात जाऊन पाणी केली आणि ज्याचे घर वाहून गेले, घरातले सामान वाहून गेले, तिथे देखील आमच्या पद्धतीने मदत केली आणि सगळं कार्यकर्त्यांनी त्याला हातभार लावला. जे आम्ही घरी खातो ते दिले. तर इथल्या लोकप्रतिनिधीने कोणा दिले दाखवावं. लोकप्रतिनिधी छत्रपती येत आहेत, त्याने छत्रपती गादीचा अपमान करायचा होता म्हणून 9 तारखेला मोर्चा ठेवला. आमदाराला मोर्चा काढायची गरज आहे का मला सांगा. तहसीलदार एटीएम त्याने बोलल्यानंतर करू शकतात का. मोर्चा काढून एखाद्या कंपनीचा दबाव आणून काही मिळवायचं असू शकते म्हणून मोर्चा काढला असेल तर हे शेतकरी बांधव येणार का, ते जागा लागतील. पाटील पुढची भूमिका आपली काय असेल. सर्वप्रथम शेतकरी या नात्याने बोलतो. कुठले मला राजकारण करायचं नाही. शेतकरी बांधवांनी आणि या मतदारसंघातील सर्व लोकांनी घराणेशाहीला आतापर्यंत सहारा दिलाय. येणाऱ्या काळात घराणेशाही नष्ट करून शेतकरी पुत्राला पुढे आणावं ही अपेक्षा. पहिल्यांदा ताकाला जाऊन तांब्याला पुनरावर आम्ही नाहीये. एवढ्या मोर्चावर दिनांक 27 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर आगळा मोर्चा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व छत्रपती संभाजीराजे करतील. आज एसडीएम साहेब ज्यांच्या घरात पाणी गेलेलं आहे त्या दुसऱ्या तात्काळ आम्ही मदत देऊ लगेच. आणि ज्याचे घर पडले त्याच्या इंजिनियरचा सर्व्हे चालू आहे आणि मी लवकरात लवकर त्याचा प्रयत्न करून देऊ. त्यांनी आश्वासन दिल्यामुळे आजचा बैलगाडी मोर्चा आम्ही रद्द केला नाही, स्थगित केलाय, थांबवलाय. मराठी भाषेत स्टॉप, इंग्लिश स्टॉप आणि मराठी थांबवलाय. आणि 27 तारखेला हा मोर्चा बैलगाडी मोर्चा आहे. अनेक गावामध्ये आम्ही गोरे सोडतो, लहान असताना लेकरं सोडतो, ते बैलाची गाईची, ते कटाळे होतात. काही लोक वळू म्हणतात. तर आम्हाला वळू चढवण्याची वेळ या अधिकाऱ्यांनी, सत्तेत बसलेल्या सत्ताधाऱ्यांनी आणि स्थानिकच्या लोकप्रतिनिधी आणू नये. आम्ही कुठं वळू सोडू ते आम्ही सांगू शकत नाही. आमचा इतिहास फार वेगळा आहे. अनेक आमदाराच्या गाड्या फोडल्या, अनेक आमदाराच्या घरावर गेलो आणि काल तिच्याची गाडी फोडली. छाती टोकून सांगतो, राम मांस खातो म्हणतोय, छत्रपतींचं रक्त तपासायला म्हणतो, त्याला पळून सोडव केलंय. त्याच पद्धतीने स्थानिकच्या नेत्याला जर करायचं नसेल तर कमिशन न खाता तात्काळ प्रश्न मार्गी लावावे, अन्यथा आम्ही भोवती घोळ सोडणार नाही. धन्यवाद. पावसामुळे भाजीपाला आवक घटल्याने गणेशोत्सवादरम्यान भाज्यांचे दर चढे राहिले होते. आता पितृपंधरवडा सुरू झाल्याने भाज्यांची मागणी कायम राहणार असले तरी महिनाभरात भाज्यांचे दर स्थिरावतील अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. सध्या परराज्यातून आणि महाराष्ट्रामधूनच मोठ्या प्रमाणात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला आवक येत आहेत. जवळपास 600 गाड्या आवक असून यात 500 गाड्या पिकअप आणि 100 मोठे ट्रक येत आहेत. गेल्या 15 आठवड्यापेक्षा 20 ते 30% भाज्या खाल्लेल्या आहे. पण जो तरकारीचा भाज्यांचा राजा म्हटला वाटाणा, तो 120 ते 150 होलसेलमध्ये आहे. मग ती वेल भाजी गवार आहे, ती सुद्धा महाग आहे. भेंडी आहे, कारली आहे, दुधी आहे. या पद्धतीमध्ये या भाज्या 20 ते 30% कमी झालेल्या आहेत. आणि आता पितृपंधरवडा आहे, त्यामुळे तो लाल भोपळा लागतो, काकडी लागते, मेथी लागते, अशा या भाज्या लागतात. त्यामुळे हे महिनाभर थोडेसे बाजार त्याला उठाव चांगला असल्यामुळे थोडेसे बाजार चढत राहते. महिन्याभराच्या नंतर थोडे स्थिरावले जाते.
तर एकंदरीत भाज्यांचे दर काय आहे? भाज्यांचे दर आजच्या बाजारभाव भेंडी आहे 36 ते 40, फरसबी 46 ते 50, फ्लॉवर 28 ते 32, कोबी 10 ते 14 रुपये, गवार 56-60, घेवडा 48 ते 50, काकडी 26-28, कारली 40-44, ढोबळी मिरची 48 ते 50, टोमॅटो 24 ते 28, वाटाणा 120 ते 150, वांगी 24 ते 26, मेथीची जोडी 16 ते 20 रुपये, पालक 10 ते 15, शेपू 20 ते 22, कोथिंबीर 20 रुपये. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड व भारतीय जनता पक्षाचे खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे जीभ छाटण्याची व जिभेला चटके देण्याचे असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांचा निषेध चोपडा शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. शहर पोलीस स्टेशनच्या आवारात आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल बोंडे यांच्या विरुद्ध घोषणा देण्यात आल्या. आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी असे घोषणा देण्यात आले. तसेच राहुल गांधी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा देखील घोषणा देण्यात आल्या. यावेळी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि आमच्या सर्वांचे नेते राहुलजी गांधी यांच्या संदर्भामध्ये बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अतिशय आक्षेपार्ह आणि स्फोटक असं वक्तव्य केलेलं आहे. राहुल गांधींची जीभ कापून जो आणेल त्याला 11 लाख रुपये देऊ असं जे वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही चोपडा शहर पोलीस स्टेशनला चोपडा तालुका व शहर काँग्रेसचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते जमलेलो. खरं म्हणजे पाहता महाराष्ट्रातलं वातावरण यापूर्वी खूप चांगलं होतं. सत्ताधारी पक्ष असो विरोधी पक्ष असो मुद्द्यांवर विरोध करायचे पण एकमेकाबद्दल आदरानेच बोलायचे. गेल्या 5-10 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं वातावरण अतिशय खालच्या पातळीला गेलेलं आहे. वैयक्तिक शत्रुत्व तयार होईल अशा पद्धतीने मोठमोठे नेते बोलायला लागलेले आहेत. आणि सगळ्यात वाईट म्हणजे ज्यावेळेला खासदार अनिल बोंडे बोलतात की राहुलजींना चटके दिले पाहिजे जिभेला, खासदार माणूस ज्यावेळेला असं बोलतो त्यावेळेला त्यांचा बोलवता धनी कोणीतरी वेगळा आहे अशी शंका यायला जागा आहे. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने चाललेलं आहे त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये धुळी निर्माण होते. पुण्यात कसबा पेठेत दारू पिताना झालेल्या वादातून मेहुण्याच्या पोटात चाकू भोगसून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. अक्षय सुनील रिटे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी अमित आनंदराज पिल्ले याला अटक करण्यात आली आहे. अमित आणि अक्षय हे घरात दारू पित होते तेव्हा अचानक वाद झाल्यामुळे अमितने स्वयंपाकघरातील चाकूने अक्षयवर हल्ला केला. घटनेत पूजाच्या हस्तक्षेपामुळे तिचा हाताला चाकू लागला आणि त्यानंतर अमितने अक्षयच्या पोटात चाकू घातला. पूजाच्या तक्रारवरून पोलिसांनी अमितला अटक केली असून अक्षयला गंभीर जखमी स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक डुकरे या प्रकरणाची तपासणी करत आहेत. धरणगाव तालुक्यातील भवरखेडे गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. निवृत्ती श्यामकांत पाटील वय वर्षे 20 या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. गावात कीर्तन सप्ताहानिमित्त भोजनाचा कार्यक्रम होता ज्यात निवृत्तीने ग्रामस्थांना पंक्तीत जेवू घातले. त्यानंतर मित्रासोबत विहिरीत पोहायला गेले. निवृत्तीला पोहता येत नव्हते. विहीर 50 फूट खोल असल्यामुळे त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला. त्याचा मृतदेह 6 तासांच्या अथक प्रयत्नानंतर गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. मृत्यूपश्चात धरणगाव पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, BDO सुशांत पाटील आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. आज 11 वाजता निवृत्तीचा अंत्यसंस्कार करण्यात आला. मृत्यूपश्चात कुटुंबासाठी आर्थिक मदतीची मागणी करण्यात येत आहे. इंदुरीकर महाराजांनी राजकारण्यांवर कठोर टीका करत धर्मांचं भांडवल करणाऱ्यांपासून सावध राहण्याची सूचना दिली आहे. त्यांच्या मते धर्माच्या नावाखाली गरिबांच्या मुलांचा बळी घेणं बरोबर नाही.
त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की दंगलीत गरीब लोकच फसतात आणि मोठे लोक कधीच जबाबदार धरले जात नाहीत. समाजातील पोरांना राजकारणाच्या खेळात अडकण्याची पद्धत चुकीची असून गरिबांना या तणावातून बाहेर राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. महाराजांनी पोलीस दाखल्यावरूनही टिप्पणी केली आहे, म्हणत त्यांचा चुकीचा वापर झाल्यास गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या जीवनातील अनुभवांवरून सांगितलं की समाजातील असमानतेमुळे अनेक गंभीर युवक राजकारणाच्या हातात खेळवले जातात आणि अशा परिस्थितीचे निवारण होण्याची गरज आहे. धर्माचे नाव वापरून गरिबांचा वापर करणाऱ्या लोकांवर त्यांनी ठाम शब्दात टीका केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय चुरस तीव्र होत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामधील मुख्य लढतीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू आहे. तिसऱ्या आघाडीमध्ये संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. या संदर्भात अनेक बैठकांचा धडाका सुरू आहे. आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेस आणि भाजपा विरुद्ध जोरदार टीका केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेस आणि भाजपाने शेतकऱ्यांना लुटणारी व्यवस्था निर्माण केली आहे. गेल्या 75 वर्षात या दोन्ही पक्षांनी राज्य चालवले, पण शेतकऱ्यांना फक्त अडचणींना सामना करावा लागला आहे. आता त्या व्यवस्था बदलण्यासाठी आणि बदलाचे दिवस आले आहेत. बच्चू कडू यांचे हे विधान राजकीय वर्तुळात चर्चेला उचलून धरले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक मित्रमैत्रिणी येतात. काही टिकतात, काही मागे राहतात, काही निघून जातात, तर काही मैत्री आहे की नाही या संभ्रमात असतात. पण गोरेगाव येथील अभि गोरेगावकर या शाळेच्या 1994च्या बॅचची मुलं वयाच्या 50शीतही परस्परांशी मैत्रीच्या घट्ट धाग्यांनी बांधलेले आहेत. मुंबईतल्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात दरवर्षी 2 दिवस घालवतात. नित्य संघर्ष, ताणतणाव यामध्ये मित्रांबरोबर घालवण्यासाठी वाटेला आलेले हे 2 दिवस म्हणजेच जन्नत. कुटुंबासाठी प्रत्येक जण वेळ काढत असतो, पण मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, तसाच तो यशस्वी करावा लागतो. 1994ला 10वी झालेल्या या बॅचची यंदा 30 वर्ष पूर्ण झाली, तरी तेवढीच घट्ट अशी मैत्री कायम आहे. सुख म्हणजे आणखीन काय हा प्रश्न ग्रुपमधल्या प्रत्येकाला नक्कीच पडतो. दरवर्षी कोणीतरी गेट टुगेदर करण्याची जबाबदारी घेतं, इतर सगळे त्या व्यक्तीला दुजोरा करतात. वर्षातले 2 दिवस मैत्रीसाठी देऊन 363 दिवसांसाठी भरपूर ऊर्जा, आनंद, उत्साह एकवटून ही बॅच काहीच नसून खूप काही असलेल्या या नात्याला गेली 30 वर्ष जोपासत आहेत. प्रेस 9 मराठी, संतोष भोजने, मुंबई. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक मित्रमैत्रिणी येतात. काही टिकतात, काही मागे राहतात, काही निघून जातात, तर काही मैत्री आहे की नाही या संभ्रमात असतात. पण गोरेगाव येथील अभि गोरेगावकर या शाळेच्या 1994च्या बॅचची मुलं वयाच्या 50शीतही परस्परांशी मैत्रीच्या घट्ट धाग्यांनी बांधलेले आहेत. मुंबईतल्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात दरवर्षी 2 दिवस घालवतात. नित्य संघर्ष, ताणतणाव यामध्ये मित्रांबरोबर घालवण्यासाठी वाटेला आलेले हे 2 दिवस म्हणजेच जन्नत. कुटुंबासाठी प्रत्येक जण वेळ काढत असतो, पण मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, तसाच तो यशस्वी करावा लागतो. 1994ला 10वी झालेल्या या बॅचची यंदा 30 वर्ष पूर्ण झाली, तरी तेवढीच घट्ट अशी मैत्री कायम आहे. सुख म्हणजे आणखीन काय
हा प्रश्न ग्रुपमधल्या प्रत्येकाला नक्कीच पडतो. दरवर्षी कोणीतरी गेट टुगेदर करण्याची जबाबदारी घेतं. इतर सगळे त्या व्यक्तीला दुजोरा करतात. वर्षातले 2 दिवस मैत्रीसाठी देऊन 363 दिवसांसाठी भरपूर ऊर्जा, आनंद, उत्साह एकवटून ही बॅच काहीच नसून खूप काही असलेल्या या नात्याला गेली 30 वर्ष जोपासत आहेत. प्रेस 9 मराठी, संतोष भोजने, मुंबई.